सगळ्यांना नमस्कार। आज आपण आदरणीय दादांच्या अचानक जाण्यामुळे ही पोकळी निर्माण झालेली आहे। त्या सगळ्याच ठिकाणी आपण सगळ्यांच्या निर्णयामुळे जे चेअरमन पदाची निवड होती त्यासाठीची आजची आपली ही बैठक आहे। मी काही दिवसापूर्वीच स्वप्नीलला म्हणाले होते की स्वप्नील, तुम्ही मला माळेगावला कधीही बोलवलं नाही रे, मी येणार आहे तुमच्याकडे, पण अशा पद्धतीने मला इथे यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं होतं। आदरणीय दादांचं माळेगाव कारखाना एक देशामध्ये अग्रगण्य साखर कारखान्याचं एक स्वप्न होतं आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू होती। आपल्याला माहिती आहे की नीलकंठेश्वर पॅनलला जेव्हा सगळ्यांनी भरभरून मतदान दिलं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सरकारच्या कामामुळे आणि दादांची निष्ठा आणि दादांचं बारीक लक्ष प्रत्येकावर, त्यामुळे आपण सगळेजण ह्या कारखान्यावर आल्यानंतर दादा उपमुख्यमंत्री असताना, एक अर्थमंत्री असताना सुद्धा या कारखान्याची जबाबदारी त्यांनी घेतली, आपण सगळ्यांनी त्यांना दिली